त्याचबरोबर एक आपले लिक्टेनस्टाईनचे प्रिन्स आले, जिंदाल, मित्तल, अदानी, अनेक ग्रुप या ठिकाणी आले आणि त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर इंटरेस्ट दाखवलेला आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र एक प्रो इंडस्ट्री म्हणून राज्य कडे असं लोक पाहतात आणि केंद्र आणि राज्याचे जे काही संबंध आहेत त्यामुळे त्याचाही फायदा होतो आणि डबल इंजिनचं सरकार काम करतं आहे, वेग आहे, सपोर्ट मिळतो आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचा आणि त्यामुळे लोकही महाराष्ट्राकडे आकृष्ट आहेत. महाराष्ट्राकडे पोटेन्शियल चांगलं आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी कनेक्टिव्हिटी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, स्किल मॅनपॉवर आहे. त्यामुळे लोक काफी उत्साहित इकडे आहेत आणि म्हणून 46 बिलियनपेक्षा जास्तीचे MOUs साईन झालेत. आणखी आज आणि उद्या देखील MOUs साईन होतील. मागच्या वर्षी 1,37,000 कोटी म्हणजे जवळपास 17 बिलियन डॉलरचं MOUs साईन झाले होते. त्यातले कन्व्हर्जन 76% to 80% म्हणजे एक्झिक्युशन जे आहे हा देखील रेट चांगला आहे. त्यामुळे फक्त MOU कागदावर नाही तर प्रत्यक्ष त्याचं इम्प्लिमेंट होतं आहे आणि यावेळेस देखील अपेक्षापेक्षा जास्त लोकांनी महाराष्ट्राला पसंती दिलेली आहे. त्यामुळे नक्कीच मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना देखील याचं श्रेय देईन, कारण लोक केंद्र आणि राज्याचे देखील संबंध पाहतात कसे आहेत आणि आमचं राज्य जे आहे व्हेरी कोऑपरेटिव्ह आहे. आमचे सगळे अधिकारी आहेत, सिंगल विंडो क्लिअरन्स आहे आणि सबसिडी मध्ये देखील खूप फ्लेक्झिबिलिटी आहे आणि म्हणून नवीन इंडस्ट्रीला रेड कार्पेट देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे आणि म्हणूनच खूप मोठ्या प्रमाणावर लोक आकर्षित आहेत. थँक्यू. तर आपण पाहतोय मुख्यमंत्री हे दावोस दौऱ्यावर आहेत, लोकही महाराष्ट्राकडे आकृष्ट होत आहेत अशा पद्धतीचं विधान मुख्यमंत्री यांनी केलेलं आहे.